नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले 500 वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेल्या अभेद्य आणि अजेय अशा जंजिरा किल्ल्याला भेट देणार आहे। किल्ल्यावर आपल्याला फक्त 45 मिनिटे मिळतात, त्यामुळे आपण थोडा इतिहासाचा अभ्यास करून भेट दिल्यास ते निश्चितच स्मरणीय ठरेल। जंजिरा किल्ला पुण्यापासून 175 किलोमीटर आणि मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे। येथे अलिबाग किंवा रोह्यावरून जाता येते। तर मित्रांनो, 4-5 तासाच्या प्रवासानंतर आपण किल्ल्यावर पोहोचलो आहे। तर मित्रांनो, आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचे 80 आणि किल्ला बघण्यासाठी 25 रुपये अशी 2 तिकिटे काढली आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे बोटीचा। तर या बोटीच्या प्रवासामध्ये आपणास पोहोचण्यासाठी साधारण 20 ते 25 मिनिटे लागतात। जंजिरा किल्ल्याच्या जवळ गेल्यावरच किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार दिसतो। 40 फूट उंच भिंतींनी वेढलेला हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर आहे। हे 15व्या शतकात अहमदनगर सल्तनतच्या मलिक अंबरच्या देखरेखीखाली बांधले गेले। जंजिरा किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून एकूण 3 दरवाजे आहेत। 2 मुख्य दरवाजे आणि 1 चोर दरवाजा। मुख्य दरवाजांपैकी एक राजापुरी गावाच्या दिशेने पूर्वेकडे उघडला जातो, तर दुसरा समुद्राच्या अगदी विरुद्ध दिशेने उघडला जातो। पंधराव्या शतकात राजापुरी येथील मच्छीमारांनी समुद्री चाच्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एका मोठ्या खडकावर मेडेकोट नावाचा लाकडी किल्ला बांधला। हा किल्ला बांधण्यासाठी मच्छीमारांचे प्रमुख राम पाटील यांनी अहमदनगर सल्तनतच्या निजामशाहाकडे परवानगी मागितली होती। नंतर अहमदनगर सल्तनतीच्या ठाणेदाराने हा किल्ला रिकामा करण्यास सांगितल्यावर मच्छीमारांनी विरोध केला। त्यानंतर अहमदनगरचा सेनापती पिराम खान सैनिकांनी भरलेल्या 3 जहाजांसह व्यापारी म्हणून पोहोचला आणि त्याने किल्ला ताब्यात घेतला। पिराम खान नंतर अहमदनगर सल्तनतचा नवा सेनापती बुरहान खान याने लाकडी मेडेकोट किल्ला पाडून येथे दगडी किल्ला बांधला। गडाच्या मधोमध एक मोठी तटबंदी असून पाण्याच्या 2 मोठ्या टाक्याही आढळून येतात। प्राचीन काळी या किल्ल्यावर एक नगर वसले होते। राजपंत संपल्यानंतर संपूर्ण वसाहत तिथून स्थलांतरित झाली। हा किल्ला 22 एकरात पसरलेला आहे। यात 22 सुरक्षा चौक्या आहेत। या किल्ल्यात आजही सिद्दीकी शासकांच्या अनेक तोफा ठेवल्या आहेत। त्या आजही प्रत्येक सुरक्षा चौकीत आहेत। या किल्ल्यावर 20 सिद्दीकी शासक होते। शेवटचा शासक सिद्दीकी मुहम्मद खान होता। त्याची राजवट 3 एप्रिल 1948 रोजी भारतीय हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर 330 वर्षांनी संपली।
किल्ल्याच्या आजूबाजूला एकूण 19 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजामध्ये 90 फुटांपेक्षा जास्त अंतर आहे. किल्ल्याच्या भोवती 500 तोफा ठेवण्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. या तोफांपैकी कलाल बांगडी, लांडकासम आणि चावरी या तोफगोळा आजही पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.